प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोडे यांच्यासह मी सचिन म्हैसने आणि मी संपदा ढोके आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. सचिन, मला सांग, आपण आपल्या किसान वाणी कार्यक्रमात आज आपल्या शेतकरी बंधू भगिनींना काय काय ऐकविणार आहोत? संपदा, आज आपण आपल्या शेतकऱ्यांना कडधान्य उत्पादन वाढीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर सुहास लांडे यांची मुलाखत तर आहेच, आणि सोबतच आपले जे दैनंदिन कार्यक्रम आहे ते तर आहेतच. तर मंडळी, ऐकत रहा किसान वाणी. सचिन, मला वाटतं आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपल्या शेतकरी बंधू भगिनींना उद्याचा हवामानाचा अंदाज सांगायला पाहिजे. नक्कीच. सुरुवातीला जाणून घेऊया भारतीय हवामान शास्त्र विभाग आणि कृषी मोसम सेवा यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेऊया. उद्या दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी विरळ ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात कमाल तापमानात कोणताही बदल संभवत नाही. कमाल तापमान 30.0 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24.8 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 87% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 65% राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग 15.9 किलोमीटर प्रति तास राहण्याचा अंदाज आहे. आताच आपण उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतला. संपदा, आज आपण कृषीवाणीमध्ये जो विषय निवडलेला आहे तो अगदी महत्त्वाचा आहे. तो आता आपण आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवूया. नक्कीच. मंडळी, कृषीवाणीमध्ये आज आपला विषय आहे फवारणीतून विद्राव्य खते देण्याचा मुख्य उद्देश, ज्याविषयी आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून. तर मंडळी, पिकांना उद्दीप्त करून त्यांची उत्पादन प्रक्रिया वाढविण्याकरिता वाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत फवारणी केली असता उत्पादनात वाढ होते. अतिवृष्टीमुळे किंवा सतत पाऊसमानामुळे जमिनीतील खते वाहून जातात, तसेच पाणी साचल्यामुळे कार्यरत नसतात. अशा वेळी काही वेळ पाऊस थांबला असता फवारणीमधून खते दिल्यास ती पिकांना ताबडतोब उपलब्ध होतात. जमिनीतील पाण्याची कमतरता किंवा कडक उन्हाळा अशा परिस्थितीत फवारणीद्वारे सायंकाळी खते दिल्यास पाने टवटवीत होऊन कार्यरत राहतात. पिके अवर्षण स्थितीत तग धरू शकतात. किडी रोगांमुळे पाने कुरतडली खाल्ली जातात. पानांची जाळी होते. अशा वेळी फवारणीतून खते दिली असता नवीन पालवी फुटून पिके कार्यरत होऊ शकतात. फवारणीतून दिलेली खते जमिनीतून दिलेल्या खतांना पर्यायी होऊ शकत नाहीत, परंतु अचानक निर्माण झालेल्या पानातील पोषण द्रव्यांची कमतरता ती भरून काढतात. फुलोऱ्यात मोहोर येण्याच्या वेळी, फलधारणा, त्यानंतर फळांची वाढ होण्यासाठी जेव्हा अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात लागतात, अशा वेळी फवारणीद्वारे दिलेली खते खूप उपयोगी पडतात. त्यामुळे उत्पादनात वाढ होते. तर मंडळी, आताच आपण जाणून घेतली फवारणीतून विद्राव्य खते देण्याचा मुख्य उद्देश याविषयी माहिती, जी आपल्याला प्राप्त झाली होती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून. संपदा, आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे सध्या वळायला पाहिजे. नक्कीच. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आता ऐकूया कडधान्य उत्पादन वाढीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर सुहास लांडे, कडधान्य संशोधन विभाग,
डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची सचिन म्हैसने यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आज आपण किसानवाणीमध्ये कडधान्य उत्पादन वाढीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान, तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुहास लांडे, कडधान्य पैदासकार, कडधान्य संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सर, आपण बघतो की यावर्षी एक खरीप हंगामामध्ये पावसाची जी तूट आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. कडधान्य जे पीक आहे आणि हे खूप कमी कालावधीचं असतं, साधारणतः 60 ते 70 दिवसाचं असतं आणि याला जर का पावसाची कमतरता भासली तर उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांनी जे नियोजन आहे ते कशा पद्धतीनं सध्या करायला पाहिजे? तर शेतकरी बंधूंनो नमस्कार. 30 जुलैपासून ते साधारणतः आता 20 ऑगस्ट आलेला आहे, परंतु पावसाचा खंड पडलेला आहे आणि या पावसाचा खंड पडल्यामुळे हे जे वातावरण झालेलं आहे किडी आणि रोगासाठी पोषक वातावरण झालेलं आहे. तर याकरता शेतकरी बंधूंनी वेळीच पीक संरक्षणात्मक उपाययोजने गरजेचे आहे. तर सर्वप्रथम मी याच्या आपणास सांगू इच्छितो की मूग आणि उडीद या पिकामध्ये जर पावसाचा खंड पडलेला आहे तर मायक्रोग्रेड, ज्याला सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो, त्याची फवारणी करणे गरजेचं आहे. तर यामध्ये PDKV निर्मित द्रवरूप मायक्रोग्रेड 10 या मायक्रोन्यूट्रियनची फवारणी आपल्याला करायची आहे. साधारणतः पीक सुरुवातीला जो पहिली फवारणी करायची आहे ते 50 मिली 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करून घ्यायची आहे. पहिली फवारणी आपल्याला जी करायची आहे ही पिकाच्या शाखीय वाढीच्या अवस्थेमध्ये करायची आहे, साधारणतः 30 ते 35 दिवसांनी. नंतर दुसरी फवारणी आपल्याला जी करायची आहे ती साधारणतः आपल्याला पीक फुलोरा अवस्थेमध्ये जेव्हा येईल त्यावेळेला आपल्याला 100 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आपल्याला फवारणी करायची आहे. मायक्रोन्यूट्रियंटची फवारणी केली असता पिकाची वाढ जी आहे ती जोमदार होते. त्याचप्रमाणे आपल्याला खतं द्यायची आहे, ते खतं देण्याची आवश्यकताही कमी पडते. संतुलित खतं मात्र जर दिल्या गेली तर निश्चितच आपल्याकडे पिकाचं जे आरोग्य आहे ते चांगलं राहते. तूर पिकाचं जे महत्त्वाचं हे आहे याच्यामध्ये आपण सांगू इच्छितो की तूर पीक हे सुरुवातीला सावकाश वाढते आणि सध्या ज्या शेतकरी बंधूंनी तुरीचं पीक आहे हे आता शाखीय वाढीच्या अवस्थेत आहे, म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये आहे. तर यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे आहे की पावसाचा खंड पडलेला असल्यामुळे आणि जमिनीमध्ये भेगा आहेत, त्यामुळे त्याला आपल्याला 2 ते 3 वेळा डवरणी करून जमीन ही आपल्याला भुसभुशीत ठेवायची आहे. कारण जमीन भुसभुशीत ठेवल्यानंतर झाडाच्या मुळांना योग्य तो प्राणवायूचा पुरवठा होतो. आपल्याला जे पिकाचं आरोग्य आहे ते आपल्याला ते चांगलं राखता येते. तूर पिकावरती आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे आपला मायक्रोग्रेड 10ची फवारणी करायची आहे. 30 ते 35 दिवसांनी आपल्याला पहिली फवारणी करून घ्यायची आहे. 50 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करायची आहे. त्यामुळे या तूर पिकाला दुसऱ्या कोणत्याही प्रकारचं टॉनिक, आपण जे शेतकरी जी भाषेमध्ये म्हटलं जाते ते टॉनिक देण्याची आवश्यकता नाही आहे. तर तूर पिकामध्ये साधारणतः आपल्याला 2 ते 3 वेळा डवरणी करून घ्यायची आहे, मायक्रोग्रेडचा फवारा करून घ्यायचा आहे आणि कोणत्याही प्रकारचे अवास्तव नत्रयुक्त खताचा वापर हा टाळायचा आहे. तर सर, याच्यामध्ये संरक्षित ओलीत जर का आपल्याला द्यायचं असेल तर ते आपल्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं द्यायचं? म्हणजे जर का ज्यांच्याकडे मुबलक पाणी असेल तर ते पट पाणी देतील किंवा स्प्रिंकलरच्या सहाय्यानं पण पाणी आपण याच्यामध्ये देऊ शकतो, परंतु त्याचा कालावधी नेमका कधी आणि कसा असायला पाहिजे? तर मूग आणि उडीद हे ज्या महत्त्वपूर्ण कडधान्य पिकं आहेत यामध्ये आपल्याला हे कमी कालावधीची पिकं आहेत. साधारणतः 70 ते 72 दिवसामध्ये मूग पिकाचं आणि 72 ते 74 दिवसामध्ये उडीद पिकाचा हे आहे. मूग या पिकामध्ये शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे. काही शेतकऱ्यांचे उशिरा पेरणी झाली असेल तर त्याला फुलोरा ते शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये पीक आहे. तर ह्या पिकाच्या नाजूक वाढीच्या अवस्था आहेत. यामध्ये जर ज्या शेतकरी बंधूकडे पट पाणी द्यायची व्यवस्था असेल तर त्यांनी पट पाणी त्याला द्यायला हरकत नाही आहे, कारण पावसाचा खंड पडलेला आहे. आणि ज्यांच्याकडे स्प्रिंकलर इरिगेशनची सुविधा आहे तर त्यांनी साधारणतः फुलोरा अवस्था संपल्यानंतर जेव्हा पिकाला शेंगा लागण्याची अवस्था असते त्या अवस्थेमध्ये आपल्याला स्प्रिंकलरनी इरिगेशन द्यायचं आहे. तर आपलं इरिगेशन, स्प्रिंकलरचं इरिगेशन देताना साधारण आपल्याला 2 ते 2.5 तास ते 3 तासापर्यंत आपल्याला ती शिफ्ट ठेवायची आहे. त्यानंतर पाणी जे आहे बंद करायचं आहे. जमिनीच्या मकदुरानुसार आपल्याला पाण्याचं जे ओलीत आहे ते ओलिताचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे, जेणेकरून जास्त पाणी देखील हे पिकाला गेलेलं नाही पाहिजे आहे. साधारणतः 2 ते 3 तास जर आपण हे शिफ्ट ठेवली तर मूग उडीद पिकाला जे आहे आपल्याला पाण्याचं योग्य नियोजन केलं जाईल.
परंतु सर याच्यामध्ये जेव्हा आपण स्प्रिंकलरनं पाणी देतो, जर का आपलं पीक फुलोरा अवस्थेत असेल तर काही नुकसान याच्यामध्ये काही होऊ शकतं का? पीक जेव्हा फुलोरा अवस्थेमध्ये असते तेव्हा फुलोरा हा झडण्याची शक्यता असतो. फुलाला स्प्रिंकलरचे ड्रॉपलेट्स मोठे असतात आणि त्यामुळे त्याचा मार बसल्यासारखं होतं आणि फुलाचं जे परागीकरण होऊन तुम्हाला शेंगा लागण्याची अवस्था असते तर त्याला थोडं बहुत नुकसान होऊ शकते. म्हणून फुलोऱ्यापूर्वी आपल्याला स्प्रिंकलर इरिगेशन करता येणे शक्य असेल तर त्या पद्धतीने करावं, किंवा फुलोरा अवस्था संपल्यानंतर जेव्हा शेंगा लागण्याची अवस्था असते त्यावेळेला आपल्याला ओलीत करणे गरजेचं आहे. आणि जेव्हा शेंगेमधला दाना जेव्हा भरणारा सुरुवात होतो त्यावेळेला एक संरक्षक ओलीत जर केले तर निश्चितच आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ संभवते. सर आपण बघतो की सध्या आता जे वातावरण आहे ते किडींसाठी पूरक आहे आणि रोगांसाठी पण पूरक आहे, तर याचं नियोजन आपल्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं करायला पाहिजे? मूग आणि उडीद या पिकावर ते आता सध्या आपण पाहिलं आहे की पावसाचा खंड पडलेला आहे. त्याचप्रमाणे तापमानामध्ये किंचित वाढ झालेली आहे आणि याचा जो बाष्पीभवनाचा वेग आहे हा देखील कमी झालेला आहे. वातावरणातील आर्द्रता जे आहे ते आर्द्रतेचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे आणि ह्या सर्व बाबी ज्या आहेत की किडीच्या आणि रोगाच्या पोषक वाढीकरता निर्माण झालेल्या आहेत. तर याकरता शेतकरी बंधूंना आपल्याला वेळीच संरक्षणात्मक उपाय योजने गरजेचं आहे. तर साधारणतः आपल्याला मूग आणि उडीद या पिकाचा समजा भुरी रोगाचा प्रादुर्भाव जर झाला, ज्याच्यामध्ये आपल्याला पिकाच्या पानावरती जे आहे ते मला पांढऱ्या दह्यासारखे तर मला हे दिसून येतात, स्प्रे झाल्यासारखे. तर त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये बाधा निर्माण होते आणि झाडाची वाढ जी आहे वाढीची अवस्था थोडीशी खुंटते. जे पिकाची रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ ज्याला आपलं म्हणतं शेंगा वाढायची आणि शेंग्यामधला दाना वाढायची जी अवस्था असते त्या प्रक्रियेला बाधा होतो. त्याकरता शेतकरी बंधूंनी आपल्याला डिनोकॅप 10 मिली बुरशीनाशक आहे, वेटेबल सल्फर 30 ग्रॅम 10 लिटर पाणी मिसळून आपल्याला फवारणी करायची आहे, जेणेकरून आपल्याला मूग आणि उडीद या पिकावर येणाऱ्या भुरी रोगाचं नियंत्रण आपल्याला करण्यास मदत होईल. त्यानंतर महत्त्वाचं आहे की मूग पिकावर ते मावा या रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्याप्रमाणे लीफ रिंकल विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. मावाचा जेव्हा प्रादुर्भाव जास्त होतो त्यावेळेला आपल्या सर्वप्रथम 5% निंबोळी अर्काची फवारणी आपल्याला करायची आहे. त्यानंतर आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची जी आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी आपल्याला करायची आहे. परंतु त्याआधी जर पिवळे चिकट सापळे आहेत आपल्याकडे 150 ते 160 सापळे प्रति हेक्टर याप्रमाणे आपल्याला लावायचे आहे. निंबोळी अर्काची फवारणी करायची आहे आणि सरतेशेवटी मावा रोगाचा प्रादुर्भाव जर वाढून गेला तर त्यावेळेला आपल्याला कोणत्याही एक आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी आपल्याला याच्यावर करता येईल. यामध्ये आपल्याला इमिडाक्लोप्रिड, ज्याला कॉन्फिडर या नावाने आपल्याला संबोधल्या जाते, तर इमिडाक्लोप्रिड 17.80 SL हे साधारणतः 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आपल्याला फवारणी करायची आहे. त्यानंतर थायोमिथॉक्झान कीटकनाशक आहे, याचा 25% WG हा 4 ग्रॅम प्रति लिटर प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आपल्याला फवारणी करून आपलं जे मूग आणि उडदाचं पीक आहे आपल्याला मावा त्याचप्रमाणे पिवळा विषाणूजन्य रोगापासून आपल्याला त्याला निरोगी ठेवायचं आहे. सर आता तर आपण मूग आणि उडीद या पिकांबद्दल तर बोललोच, परंतु तूर पिकाची पण काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण भविष्यातलं जे उत्पादन आहे ते आतापासून जर का आपण त्याची सोय किंवा त्यांना जे खतं असतील किंवा त्यांची जे फवारणी असेल ते जर वेळेवर केली तर भविष्यातलं पीक आपल्याला खूप जोमदार मिळतं. तूर पिकामध्ये बरेचदा 30, 60 किंवा 90 दिवसामध्ये कापणी करतात किंवा शेंडी खुडणी करतात, तर याचा काही फायदा होऊ शकतो का आपल्या शेतकऱ्यांना? फारच छान प्रश्न आपण विचारलेला आहे. तुरीचं पीक जे आहे साधारणतः आपल्याला लक्षात येईल की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हे सावकाश वाढते आणि नंतर आपल्याला जे आहे एक साधारणतः सध्या शेतकरी बंधूंकडे जे तुरीच्या पिकाची जी अवस्था आहे शाखीय वाढीच्या अवस्थेमध्ये हे पीक आहे. तर यामध्ये आपल्याला जे शेंडा खोडणी करायची आहे तर पीक 1.5 ते 2.25 फूट उंचीचं झाल्यानंतर आपल्याला वरचा शेंडा जो आहे हा आपल्याला खोडून घ्यायचा आहे. त्याच्याकरता कटर्स आपल्याकडे विद्यापीठाकडे उपलब्ध आहेत. त्या पद्धतीने जर शेंडा खोडणी केली तर त्याचा विशेष फायदा असा होतो की तुरीच्या पिकाला फांद्या फुटतात आणि त्यामुळे तूर पिकाला शाखीय वाढ जास्त होते, त्यामुळे फुलोरा देखील जास्त वाढतो आणि आपल्याला येणाऱ्या उत्पन्नामध्ये आपल्याला निश्चितच वाढ निर्माण होते. त्याचप्रमाणे तूर पिकावरती आपल्याला असं लक्षात येते की हा पावसाचा खंड पडलेला आहे. पावसाचा खंड पडल्यामुळे आपल्याला शेतकरी बंधूंनी जमिनीमध्ये भेगा पडलेल्या आहेत. 2 ते 3 वेळा डवरणी करून जमिनी भुसभुशीत करून ठेवायची आहे आणि तूर पिकावरती आता सध्या आपल्याला मायक्रोग्रेड 10 या द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करण्यास हरकत नाही आहे. याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला साधारणतः
पीक वाढीच्या अवस्थेप्रमाणे 30 ते 35 दिवसाचे पीक असल्यामुळे साधारणतः 40 दिवसापर्यंत आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोग्रेड 10 हे 50 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे. आणि त्याचप्रमाणे जी तुरीचं पीक जेव्हा फुलोरा अवस्थेमध्ये येईल, फुलोरा अवस्था ते साधारणतः शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला पुन्हा या मायक्रोग्रेड 10 या सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी आपल्याला करता येईल. यावेळेला जे प्रमाण जे आहे ते आपल्याला दुसऱ्या फवारणीच्या वेळेला साधारणतः 100 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे. यामुळे आपल्याला पिकाच्या जी वाढ आहे ती पिकाची वाढ देखील पोषक राहील. सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा केल्यामुळे उत्पादन वाढीसाठी आपल्याला निश्चित त्याच्यात मदत होईल. मूग आणि उडदाचं पीक हे आता आपण बघत आहे की महाराष्ट्रामध्ये याचा जो एरिया आहे हा कमी झालेला आहे. याला कारणं देखील तेवढेच महत्त्वपूर्ण आहेत. जून महिन्याच्या 20 जून ते 25 जून साधारणतः 30 जूनपर्यंत आपल्याला मूग या पिकाची लागवड करायची असते. परंतु मान्सूनचा अंदाज घेतला असता 30 जूनपर्यंत मान्सूनचा पाऊस येत नसल्यामुळे शेतकरी बंधूंचं मूग या पिकाकडे थोडेसे दुर्लक्ष होते आहे. परंतु ज्या शेतकरी बंधूंनी मुगाची आणि उडदाची लागवड केलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं असं आहे की जेव्हा पीक हे फुलोरा अवस्थेमध्ये येते, शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये, आमचे प्रयोगाचे निष्कर्ष दर्शवतात की साधारणतः 15 ppm जर जिब्रेलिक ॲसिडची फवारणी आपण जर केली तर निश्चितच आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते. तर त्याकरता शेतकरी बंधूंना 1 ग्रॅम जिब्रेलिक ॲसिड साधारणतः 50 मिली अल्कोहोलमध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 950 मिली पाणी मिसळून ते द्रावण तयार करायचं आहे. आणि हे द्रावण तयार झाल्यानंतर 1 लिटर द्रावण तयार झाल्यानंतर साधारणतः आपल्याला 150 मिली द्रावण ज्याच्यामध्ये तुम्हाला जिब्रेलिक ॲसिड मिसळलेलं आहे आणि 10 लिटर पाणी याप्रमाणे आपल्याला फवारणी करायची आहे. आणि जिब्रेलिक ॲसिडची फवारणी आपल्याला हे संप्रेरक म्हणून काम करते आहे. ही साधारणतः आपल्याला पीक फुलोरा अवस्थेमध्ये असताना शेंगा लागण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये जर केली तर शेतकरी बंधूंना निश्चितच याचा आर्थिक फायदा मिळेल. सर, तुम्ही आज इथे आलात आणि कडधान्य उत्पादन वाढीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान या विषयावर जे सखोल मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना केलं त्याबद्दल आमच्या शेतकऱ्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण ऐकलीत डॉक्टर सुहास लांडे, कडधान्य संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची सचिन म्हैसने यांनी घेतलेली मुलाखत. विषय होता कडधान्य उत्पादन वाढीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमामध्ये अनंतर ऐकूया संवाद. विषय आहे बीजामृत तयार करण्याची पद्धत. सहभागी आहेत सचिन म्हैसने आणि संपदा ढोके. मी म्हणतो त्या कृषी केंद्रावर याचे किती फोन आले मला, बापा बापा बापा, या 5-6 दिवसात. नाही, त्याचंच काय चुकलं म्हणा, त्याचंही बरोबरच आहे. 4 फवारे झाले आपले, नाही म्हटलं तरी 15-20 हजाराचं बिल झालं असेल. आणि तोही कुठपर्यंत थांबेल. हे गोष्ट गळ्या खरी आहे. पण मी काय म्हणतो, आता हे जे आपल्या बाजूचं वावर आहे ते तेवढंच आहे, आपलं तेवढंच आहे. पण बाजूच्या वावरानं अजूनही रासायनिक कीटकनाशकाचा फवारांनी मारला. म्हणजे वाचलेच की त्याचे ते 15-20 हजार रुपये. आणि आपला पाठीवरचा पंप आपण खाली ठेवून राहिलो. म्हणसाल तर आपल्यापेक्षाही त्याचं पीक एकदम तजेलबाद दिसून राहिलं. नेमकं हे भानगड आहे काय? निरा फुकटाची दवई असते ना बा, काय करतात आणि काय आणतात आणि काय करतात, आणि मला तर काही समजतच नाही. चला, इथपर्यंत आलोच की नाही तर ते आपल्या कल्पनाताई आहेत की नाही, त्याच्या घरी जातो आणि तेलेच विचारतो. पण हे वावर इथेच आहे आणि तेच सगळे औषधी बनवतात. चला, आहेत का म्हटलं ताई घरी? कोण आहे? नाही, मी आहो म्हटलं वासदेव. अच्छा, वासुदेव भाऊ आहे का? हो. या या या. नाही म्हटलं आता इकडून आलो तर वावरातून आलतो हा हा. तर पाहिलं म्हटलं बा तुमची पराठी गिराठी 1 नंबर दिसून राहिली. अरे वा, हा? चांगलाय चांगलाय. हो, चांगला आहे. पण मी काय म्हणतो, माये कीटकनाशकाचे 3-4 फवारे झाले बापा बापा. आणि 10-15 हजार रुपये बिल झालं त्या कृषी केंद्रावाल्याचं. अरे बापरे. आणि तुमचं बा तर मला कधी कधी ते 5-5, 10-10 लिटरच्या कॅना दिवसात भरेल, कधी ते
त्या गाईचं गोमूत्र दिसते, तर कधी ते ताक दिसते, तर कधी काही निरायच्यावरच चालू आहे बा तुमचं. नेमकं हे भानगड आहे का? आता हे पा, तुम्ही मला पहिले सांगा का तुम्ही सुरुवातीला बीजामृत तयार केलं होतं का? आता खरं सांगू काय, हा शब्दच मला नवीन दिसून राहिला. अरे म्हणजे देवा. आजच ऐकला मी हा शब्द. तुमच्या घरी गाई आहे, हां. म्हशी आहे, सगळं आहे, तर त्या देशी गाईचं गोमूत्र असते, शेण असते, याच्यापासूनच तर आपण बीजामृत तयार करू शकतो. आणि सुरुवातीलाच जर आपण ते बियाण्याला त्याची प्रक्रिया वगैरे केली तर तुम्हाला रासायनिक कीटकनाशकाची इतकी गरज पडत नाही ना. पण ते तयार करायचं कसं, नेमकं त्याचं काय आहे, प्रक्रिया काय आहे त्याची? हे पा, आता तुमच्या घरी गाई आहे, हो, देशी गाई आहे सगळ्यात चांगलं म्हणजे. देशी गाई म्हणजे आमच्या आबापासून आहेत त्या. हां, हो. तर आता त्या देशी गाईचं गोमूत्र घ्यायचं 5 लिटर, देशी गाईचं शेण घ्यायचं 5 किलो, आणि वड किंवा पिंपळाच्या झाडाखालची माती घ्यायची 100 ग्राम. तुमच्या घराच्या बाजूलाच तर आहे पिंपळाचं झाड एवढं मोठं, तर पिंपळाचं झाड म्हणजे कमी आहे का ते? मग त्याच्याच खालची 100 ग्राम माती घ्यायला लागते फक्त. बरं. आणि बियाणं तुमचं जे कोणतं बियाणं पेरायचं आहे समजा, ते घ्यायचं 100 किलो. आता तुमचं शेतच एवढं मोठं आहे, त्याला एवढे मोठे बियाणे लागतातच समजा. हो. कळीचा चुना घ्यायचा 50 ग्राम आणि 20 लिटर पाणी घ्यायचं. बरं. तर आता बीजामृत तयार करायसाठी हे जे सारं साहित्य आहे ते मी ज्या प्रमाणात सांगितलं का नाही त्याच प्रमाणात मोजून घ्यायचं. आणि एका टाकीमध्ये हे सर्व साहित्य जे आहे ते चांगलं मिसळून घ्यायचं. आता हे मिश्रण चांगलं एकजीव होईपर्यंत कालवून घ्यायचं आणि ढवळताना डावीकडून उजवीकडे असं ढवळायचं. समजलं? समजलं ना, म्हणजे असं ते काडीनं फिरवायचं समजा. हां, फक्त पूर्ण mix झालं पाहिजे. डावीकडून उजवीकडे ढवळायचं. डावीकडून उजवीकडे. हां. बरं. आणि टाकीवर गोणपाट झाकून ठेवायचा आणि सावलीत मिश्रण रात्रभर ठेवायचं. दुसऱ्या दिवशी मिश्रण बीज प्रक्रियेसाठी आपल्याला वापरता येते. म्हणजे बीज प्रक्रियेसाठी. हां, हां हां हां. इतकं सोपं आहे ते बनवणं. बरं, मी काय म्हणतो आता या वेळेनं तर माझी चूक झाली. हो, पेरताना हे जे तुम्ही सांगितलं की नाही, हे तर मी काय केलं नव्हतं. पण याच्यानंतर पेरणी कोणत्याही पिकाची असो, हां, करताना हे जे तुम्ही सांगितलं की नाही, याचं नक्कीच मी ध्यानात ठेवले. बरोबर. नक्की ठेव जा. हो. चहा घेऊन जा आता. बरं बरं बा, चालेल ना. हं. तर मंडळी, आताच आपण ऐकलात बीजामृत तयार करण्याची पद्धत याविषयी संवाद. सहभागी होते सचिन म्हैसने आणि संपदा ढोके. सचिन, कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे बाजारभाव जाणून घेण्याची. तेव्हा आपल्या शेतकरी बंधू भगिनींना आपण कृषी मालाचे आजचे बाजारभाव ऐकवायला पाहिजे. नक्कीच. शेतकरी बंधूंनो, आता जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल कमीत कमी 2380 रुपये ते 2640 रुपये आणि आवक होती 211 क्विंटल. गहू लोकल 2490 रुपये ते 2950 रुपये आणि आवक होती 650 क्विंटल. मूग 6805 रुपये ते 7345 रुपये आणि आवक होती 18 क्विंटल. तूर 7000 रुपये ते 8275 रुपये आणि आवक होती 1430 क्विंटल. हरभरा 5495 रुपये ते 6325 रुपये आणि आवक होती 495 क्विंटल. हरभरा पांढरा 4105 रुपये ते 4105 रुपये आणि आवक होती 1 क्विंटल. तीळ 10525 रुपये ते 11375 रुपये आणि आवक होती 6 क्विंटल. मका 2275 रुपये ते 2275 रुपयेच आणि आवक होती 3 क्विंटल. मोहरी 7000 रुपये ते 7000 रुपयेच आणि आवक होती 1 क्विंटल. सोयाबीन पिवळे कमीत कमी 6200 रुपये ते 6525 रुपये आणि आवक होती 389 क्विंटल. आताच आपण कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतले. संपदा, आजचं हवामान वृत्त जे आहे ते आपल्या शेतकऱ्यांना सध्या जाणून घ्यायचं आहे. नक्कीच. शेतकरी बंधू भगिनींनो, जाणून घेऊया हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त आजचे हवामान वृत्त. कमाल तापमान 30.4 अंश सेल्सिअस,
किमान तापमान 24°C, प्रखर सूर्यप्रकाश 7 तास, वाऱ्याचा ताशी वेग 9.5 किलोमीटर प्रति तास, सकाळची सापेक्ष आर्द्रता 80%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 63%, बाष्पीभवन 6.1 मिलीमीटर, आज झालेला पाऊस 0 मिलीमीटर, तर आजपर्यंत झालेला एकूण पाऊस 370.1 मिलीमीटर. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण जाणून घेतले हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त आजचे हवामान वृत्त. संपदा, आता आपण कार्यक्रमाच्या शेवटी येऊन पोहोचलेलो आहोत. होय, तर मंडळी, आपल्याला कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या सर्व प्रतिक्रियांचे मनापासून स्वागत. आपण आपल्या प्रतिक्रिया पत्रांद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तेव्हा सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी संपदा ढोके आणि मी सचिन म्हैसने आपली रजा घेत आहोत. नमस्कार. आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी हा कार्यक्रम ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी.